छब्बीस जुलाई 2024 को महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने परभनी शहर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के और जिले भर के लिए निष्ठावंत संवाद दौरा किया। इस कार्यक्रम का आयोजन परभनी शहर के राष्ट्रवादी कांग्रेस भवन में 12 बजे से आयोजित किया गया था। इस वक्त वहां पर गंगाखेड़ के गंगाड मामा, जिंतूर के विजय भांबड़े, पाथरी के अब्दुल्ला खान दुरानी उर्फ बाबा जानी दुरानी, इनके समर्थक जुनेद खान दुरानी, परभनी के शहर अध्यक्ष माजी नगर सेवक जाकिर लाला, इनके समर्थक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारियों ने शहर अध्यक्ष जाकिर अहमद खान उर्फ जाकिर लाला को आमदार का टिकट देने की मांग की। मांग करते हुए माजी नगर सेवक ज्येष्ठ नेते प्रभाकर लंगोटे, अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल रहमान खान, शहर जिला अध्यक्ष विकास लंगोटे, जाकिर लाला ने बोलते हुए कहा कि पार्टी अगर टिकट दे और साथ खड़े रहे तो जीत हमारी होगी। इस तरह से प्रतिक्रिया दी है जाकिर लाला को लेकर समर्थकों ने। आइए जानते हैं। इस वक्त वहां पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल, माजी आमदार विजय गवाने, माजी आमदार विजय भांबड़े और साथ ही महाविकास आघाडी के पदाधिकारी कार्यकर्ता मौजूद। पेक्षा जास्त असल्यामुळे माझी साहेबांना विनंती आहे की यावेळेस परभणी मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या वाट्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला सोडून घ्यावा। कारण परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये सन 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये परभणी विधानसभा मतदारसंघाने महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांना सर्वाधिक मतांची लीड दिलेली आहे आणि यामध्ये सर्वात मोलाचा आणि मोठा वाटा हा मुस्लिम समाजाचा आहे। त्यामुळे माझी साहेबांना विनंती आहे की आपण परभणी विधानसभा मतदारसंघाकरता मुस्लिम उमेदवार दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने या ठिकाणी त्या उमेदवारास निवडून आणेल। परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान परभणीचे शहर जिल्हा अध्यक्ष जाकिर अहमद खान जाकिर लाला यांना उमेदवारी दिल्यास आम्ही सर्व परभणी शहरातील पदाधिकारी आपणास वचन देतो की दारांना जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी आम्ही निवडून आणू। सन 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 42,000 मताधिक्य परभणी विधानसभा मतदारसंघात दिलेला आहे। त्यापैकी परभणी शहरामधूनच त्यांना 32,500 पेक्षा जास्त मताधिक्य मिळालेले आहे आणि यामध्ये परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्ते ज्या प्रभागामध्ये आहेत त्या प्रभागामधून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लीड या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपण दिलेली आहे। त्यामुळे साहेब माझी आपणास एक विनंती आहे की आपण परभणीचे शहर जिल्हा अध्यक्ष जाकिर लाला यांना परभणी विधानसभेची उमेदवारी द्यावी ही विनंती। बड़ा अजीब सा माहौल है, बड़े अजीब सवाल करते हैं तो इस तरह से करते हैं कि कितना टाके उगड़ते हैं। आपके सामने बहुत उम्मीदवार हैं, आपके सामने जाकिर लाला की उम्मीदवारी कैसी रहेगी आप ही बताइए। साहब यूं तो मैं परभनी जिला के पूरे आपके हुक्म के ऊपर में चारों तरफ फिर रहा हूँ, लातूर से लेके किन्नौर तक, अंबड़ से लेके नायगांव तक मैं फिर रहा हूँ। लेकिन परभनी के अंदर की एक बात बता दूं कि आपने जिस वक्त गरीब के ऊपर जो जिम्मेदारी दी है पार्टी के ऊपर, परभनी का मैंने जब सर्वे किया तो यहाँ पर लोगों ने यह बताया कि परभनी के अंदर जो मशाल को वोटिंग जो बिरादरान मिल्लत यानी मुसलमानों की जो वोटिंग मिली है कसरत से, वो जाकिर लाला की बदौलत मिली। जाकिर लाला ने दिनों रात अपनी खिदमत करते आए हैं। इसलिए पार्टी से मैं एक विनंती करूंगा कि परभनी की उम्मीदवारी राष्ट्रवादी तुतारी कांग्रेस को छोड़ी जाए और उम्मीदवार जाकिर लाला को बनाया जाए, इतनी ही पार्टी से विनंती। परभणी शहरामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्याचा मेळाव्यासाठी आलेले मित्रांनो, आमची निष्ठा काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे। गुत्तेदार गेले, भांडवलदार गेले, शिक्षण सम्राट गेले, काही राजकारणी स्वतःच्या पोटी पण ते निघून गेले। सर, परभणी जिल्ह्यामधील तळागाळाचे कार्यकर्ते जे आपल्या आणि पवारसाहेबांच्या माध्यमातून जिवंत आहेत ते सदैव आपल्या सोबतच राहतील। मागचा इतिहास पाहिला तर लोकसभा झाल्या, लोकसभेमध्ये आपल्या परभणी मतदारसंघामध्ये जिंतूर, पाथरी, गंगाखेड, घनसावंगी या सर्व विधानसभामध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुतारी चिन्ह नसताना सुद्धा तुमच्या एका शब्दावर मशाल या चिन्हाला 100% मतदान केलं. दुसरी गोष्ट ही आहे, मी आवर्जून सांगणार साहेब, परभणीमध्ये जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, कृषी उत्पन्न बाजार समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खूप चांगला एक वर्चस्व आहे. मागील काही वर्षापासून मी 10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो. पवार साहेबांचे आणि आपलं प्रत्येक वेळी मी भाषण ऐकत राहतो आणि पवार साहेबांना ही एक जिद्द आहे की आपण परभणी जिल्ह्यामध्ये आमदारकी देऊन, खासदारकी देऊन तरी सुद्धा आपल्याला इथून आमदार आणि खासदार मिळत नाही. याचं कारण काय? याचं कारण हे होतं की ज्यांच्याकडे निष्ठा नव्हती ते आता निघून गेले, परंतु मागले लोकसभा बघता आपले जे विधानसभा क्षेत्रामध्ये 100% लोकसभेमध्ये आपला परफॉर्मन्स दिला. आणि त्यामध्ये एक विशेष बाब ही होती की शुक्रवारचा दिवस होता. म्हणजे मुस्लिम समाजामधील जे तळागाळाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, उलमा या सगळ्यांनी पवार साहेबांच्या एक हाकेवर 100% मतदान केलेलं आहे. आणि त्या मागे सगळ्यात मोठा हात कोणाचा असेल तर परभणी शहर जिल्हाध्यक्ष जाकीर लाला साहेब, विजय गव्हाणे साहेब आणि फौजा खान साहेब या तिघांनी याच्यामध्ये वाटा घेतला. परंतु परभणी शहरामध्ये जी एक कॅपिटल सिटी मानली जाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो जाकीर लाला साहेब. जाकीर लालाने साहेब मागील बरेच दिवस आम्ही 2-2, 3-3 वाजता घरी गेलो साहेब. पक्षाची बांधणी, वार्डाची बांधणी, बूथची बांधणी, मतदान कसं करून घ्यायचं, त्यांना वाहनामध्ये कसं नेऊन जायचं, त्यांना जर दिसत नसेल तर मतदान कसं करून घ्यायचं, यावर त्यांनी 12-12, 1-1 वाजता 2-2 वाजेपर्यंत त्यांनी आपलं काम केलं. परभणीमधील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे आणि विशेषतः मुस्लिम समाजातर्फे आपल्याला माझी विनंती आहे की यावेळेस जाकीर लाला जे पडत्या काळामध्ये राष्ट्रवादी यांनी उभी केली त्यांचा विचार करायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, मागच्या 25 वर्षापासून आम्ही आता पक्षात काम करतो, पण आम्ही कधीही कुठली फाईल घेऊन तुमच्याकडे काही मागायला आलो नाही. आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये जो मी काही पक्षांना दिलेला आहे उमेदवार त्याचा एक निष्ठेने आम्ही प्रचार प्रसार केलेला आहे. पण जेव्हा आम्ही शिवसेनेचे आमदार असो की खासदार असो आम्ही निवडून आणतो, आम्ही मनातून आमच्या पक्षाने शरद पवार साहेबांनी असं तुम्ही असं जे काय आम्हाला दिलेला उमेदवार आहे आम्ही त्यांचं काम करतो. पण ते निवडून आल्याच्या नंतर जर कुठेतरी आम्ही बेवारसच असल्यासारखं वाटतं. तेव्हा मला कसं वाटतंय की जर का आम्हालाही कोणी एक वारसदार जर भेटला तर हक्काने आम्ही काम करू. आणि ज्यावेळेस जाकीर लाला साहेबांचं कामही असं आहे, आजच्या मागच्या काळाच्याच निवडणुकीमध्ये माननीय फौजा खान मॅडम आपल्या त्यांनी दिलेल्या जे काही आमचा आराखडा होता त्याप्रमाणे जर का आम्ही काम केलं आणि आज घराघरात जाऊन जेवढं मुस्लिम मत की जे आपल्या पक्षाला आवश्यक होतं ह्या काळामध्ये ते आम्ही प्रत्येक मत जर काही एखादी महिला करत नसत तर त्या महिलेला कसं बाहेर काढून आपल्या बूथपर्यंत न्यायचं हे आमच्या सगळ्या मुस्लिम महिलांनी साथ देऊन आपण ते मतदान करून घेतलेलं आहे. आणि त्याचमुळे जर का एखादा शिवसेनेचा उमेदवार जर आम्ही निवडून आणू शकतो तर आपल्या पक्षाचाही उमेदवार आम्ही नक्कीच निवडून आणू देऊ असं मी तुम्हाला आमच्या शहराच्या वतीनं ग्वाही देतो. आणि शेवटी निर्णय तुमचा आहे, तुम्ही जो काही देसाल, पण आमचं एवढंच शहरवासियांचं मत आहे की आमच्या जाकीर लाला भैयाचा कुठंतरी विचार करावा आणि त्या पद्धतीने त्यांना देण्याची आपलं उमेदवारी देण्याची संधी द्यावी. शेवटी तुमचा निर्णय आहे, तुम्ही जे काय देसाल वरून तो निर्णय आम्हाला सर्वमान्य आहे. आणि सर्व परभणीच्या कार्यकर्त्याच्या वतीने मी तुम्हाला हे देते की आम्ही जो तुम्ही देसाल त्याचा आम्ही इमान आहे, इतबार आहे. निष्ठावान म्हणजे स्वाभिमान, निष्ठावान म्हणजे आत्मविश्वास, याच गोष्टीला आम्ही धरून आम्ही त्यासाठी निष्ठेने काम करू. एवढं बोलते, माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय. शहर जिल्हा अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब परभणीमध्ये आल्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम आभार मानतो. आणि या ठिकाणी 2 मिनिटात विनंती करतो की आदरणीय संसदरत्न खासदार फौजिया खान मॅडम यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यामध्ये विजयरावजी गव्हाणे आणि संसदरत्न डॉक्टर फौजिया खान यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लीड मिळालेली असल्यामुळं आणि परभणी विधानसभा मतदारसंघ हा
जाकीर खान यांच्यासाठी अत्यंत चांगले असल्यामुळं, कारण मुस्लिम समाजाचे परभणी शहरामध्ये, परभणी विधानसभा मतदारसंघात जवळपास 1,17,000 मतदार मुस्लिम आहेत आणि यांच्यासोबत जाकीर नाना यांचा स्वभाव हा धर्मनिरपेक्ष काम करणाऱ्या वृत्तीचा आहे. त्यांचा शहरामध्ये चांगल्या प्रकारची टीम आहे आणि त्यांच्याबरोबरच दलित आणि मुस्लिम हिंदू यांचाही चांगल्या प्रकारचा संच असल्यामुळे मी आदरणीय पाटील साहेबांना विनंती करीन की परभणी शहर जिल्हाध्यक्ष जाकीर खान अहमद खान यांना येणाऱ्या विधानसभामध्ये उमेदवारी द्यावी आणि परभणीची जागा ही इतर पक्षांना न सोडता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून घ्यावी आणि एका निष्ठावंतांना न्याय द्यावा. कारण जाकीर नाना खान गेल्या 25 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अगदी प्रामाणिकपणे आणि धर्मनिरपेक्ष पद्धतीतून काम करत आहेत. त्यांचा सर्व जाती धर्माशी संबंध असल्यामुळे त्यांना पक्षाने उमेदवारी देऊन उमेदवारी द्यावी, ज्यामुळे निश्चित प्रमाणामध्ये जाकीर नाना हे निवडून येऊ शकतील आणि एक पक्षाचा अधिकृत उमेदवार आमदार होईल यामध्ये कसल्याही प्रकारची शंका नाही. तरी मी सर्वांचे आभार या ठिकाणी सर्वांच्या वतीने आणि परभणी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती करतो की आदरणीय फौजिया खान तशीम खान मॅडम यांच्या आणि विजयरावजी गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित प्रमाणामध्ये हा विधानसभेचा गड आम्ही सर केल्याशिवाय राहणार नाही. जय राष्ट्रवादी. मैं उनका बहुत करता हूँ और अगर साहब ने मुझे उम्मीदवारी दी है तो मैं बिल्कुल ताकत न लाऊंगा. साहब से मेरे को उम्मीद है साहब से कि आप जो है तो मेरे ताकत देंगे. इंशाल्लाह मैं बिल्कुल सुनता हूँ. इंशाल्लाह आप आपका बहुत बहुत स्वागत. तर आपण लोकसभेच्या नंतर लोकसभेत जाकीर नाना आणि राष्ट्रवादीने शहरात फार चांगलं काम केलं आणि समाजाने बरं चांगलं मतदान केलं. एडवांस बुकिंग शुरू है इफ्तेखार पार्क की. स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा. दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क परभणी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA-44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी. मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गटू भी डाले हुए. हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं. रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके. इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है. आपको सारी सुविधा मिलेगी, जैसे हर घर में नल भी होगा. हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मुरूम 2. अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में ये नज़ारा देख सकते हैं. गार्डन कितना शानदार बनाया गया. इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4,500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी. हवा के लिए 2 पेड़. हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो 6 महीने में कलर चेंज होते हैं. मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है. साथ ही स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी, इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है. ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है. कलेक्टर NA-44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है. इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है, जिसमें एक ही साइज 22 बाय 40 के 71 प्लॉट निकाले गए, जिसकी कीमत 13,50,000 रुपए रखी गई है इफ्तेखार पार्क की. और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है. इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके. इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए. आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें. जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी, इन्हें 9997077513 इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल कर सकते.